मागच्या वर्षी मी 10 ड्रम थेअरीचं मंगेश सरांचं आणि कांबळे सरांचं लेक्चर केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही प्रॅक्टिकल फील्ड व्हिजिट पण केली होती. सायंटिफिकली जे नॉलेज इथं शेअर केलं जातं ते प्रॅक्टिकल बेसिसवर आहे. थेरॉटिकल बेसिस कमी आणि प्रॅक्टिकल बेसिसवर आहे. शेतकऱ्यांचे अनुभव बघितले होते. सगळं जे प्रशिक्षण मागच्या वेळेस झालं होतं ते खूप चांगलंच होतं. त्याच्यामुळे या प्रशिक्षणाची आम्ही वाट बघत होतो. बऱ्याच दिवसांनी तो मेसेज आला ग्रुपवर आणि त्या प्रशिक्षणासाठी मी आलो. 3 वेळा फोन केला कारण लास्ट टाइम असंच झालं होतं की एकदा कॅन्सल झालं होतं. आल्यानंतर सकाळपासून आत्तापर्यंत एकदम एंगेजिंग सेशन होते सगळे. प्रत्येक प्रश्नाचं इत्थंभूत उत्तरं दिली गेली, प्रत्येक प्रश्नकर्त्याचं समाधान होईपर्यंत. आणि असं नव्हतं की कुठली जुजबी उत्तरं दिली गेलेली आहेत. अगदी पटणारी प्रॅक्टिकल उत्तरं आणि जी सहज सहज इम्प्लिमेंट केली जातील अशी उत्तरं दिली गेली. नॉलेज एकदम भरभरून दिलं गेलेलं आहे. आणि आता इथे सुधारणा किंवा सूचना करण्यासारखं तसं बघायला गेलं तर काहीच नाही. एवढ्या कमी पैशा मी बरेच ट्रेनिंग अटेंड करतो, बऱ्याच गोष्टी मी कुठलंच सोडत नाही, पण इथे प्रोफेशनल अप्रोच नाहीये. भूमिका जी आहे की शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त पैसे कसे वाचतील, त्यांना कमी पैशामध्ये जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक सामाजिक जबाबदारी म्हणून विषमुक्त शेती कशी करता येईल याच्याबद्दल शेतकऱ्यांना कंटिन्यूस, असं नाही की प्रोग्राम संपला आणि त्यांचा संबंध संपला. मी बऱ्याचदा यांना धनंजयांना त्रास देतो, हे करायला ते करायला, ते उत्तरं देतात. असं नाही की जे मुख्य लोक आहेत तेच, पण हे तुमची जी टीम आहे ही टीम, अख्खी टीम सुद्धा खूप चांगला सपोर्ट करत असते. अगदी छोटे वॉल देण्यापासून सगळ्या गोष्टीपासून कुरिअर करणं, हे करणं, या सगळ्या गोष्टी त्या करत असतात. तर प्रशिक्षण जे तुमचं चाललेलं आहे, जे तुम्ही कार्य करताय, हे खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. आता सूचना याला म्हणता येणार नाही, ही आमची रिक्वेस्ट आहे. तुम्ही जे हे देताय ना, इथं प्रभावित होतात लोक, मोटिवेट होतात, पण शेतीमधल्या ऍक्च्युअल समस्या जेव्हा समोर येतात त्यावेळेस केमिकलचा आधार घेतात. प्युअर फार्मिंग करून हे करून होतं. अशा वेळी त्यांना ते कंटिन्युअस मोटिवेशन मिळण्यासाठी एक तर प्रोग्रामची फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे. गरजेचं नाही नवीन नवीनच त्याच गोष्टी, एका याच्यामध्ये ऍब्सॉर्ब होतच नाही सगळ्या गोष्टी, त्याच गोष्टी तुम्ही परत परत दिल्या तरी चालण्यासारखं आहे. शेतकऱ्यांचा वार्षिक एक मेळावा घेतला पाहिजे जिथं त्यांच्या समस्या आणि यश ह्या दोन्ही गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. त्यामुळे ज्या लोकांच्या मनात शंका येते की इथून ट्रेनिंग घेतलं नाही बाबा हे काम नाही करत, आता मी इथं प्युअरली सकाळी आल्यापासून तेच सांगतो की माझ्याकडे काही गोष्टी काम नाही करत आहे, पण मी इथे दोष देण्यासाठी नाही आलो, मी माझे दोष शोधण्यासाठी आलो होतो. आणि मला इथे शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर जे अनुभवी शेतकरी आहेत त्यांच्याकडून असं समजलं की माझ्या चुका कुठे कुठे होतात, ते इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी सुद्धा या गोष्टींची गरज आहे. बरेचसे लोक ट्रेनिंग करून गेल्यानंतर बरेचसे लोक रिटर्न पण येतात, पण बरेचसे येत पण नाहीत. जे येत नाही त्यांच्या मनात गैरसमज आहे की ही सिस्टीम काम नाही करत. ही सिस्टीम डेफिनेटली काम करते. जर ती एका शेतकऱ्यासाठी करत असेल तर ती प्रत्येक शेतकऱ्यासाठी काम केलंच पाहिजे त्यांनी. मग हे जे मधले फ्लॉज आहेत इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भात, की का बाबा या लोकांच्या बाबतीत होत, हे दूर करण्यासाठी तुम्ही नॉलेज तर भरपूर देताय, पण जे शेतकरी चुका करतात त्या चुका सुधारण्यासाठी 1-2 दिवसाचा तरी कमीत कमी मेळावा अरेंज केला पाहिजे, ज्याच्यात लोकांनी समस्या आणि लोकांनीच काढलेले सोल्युशन, तुम्हीच दिलेलं नॉलेज हे शेअर केलं जाईल. तेव्हा सक्सेस रेट हा फार पुढे जाईल. ही चळवळ आहे, हे तुमचे ट्रेनिंग प्रोग्राम नाही, ही चळवळ पुढे जाईल आणि जास्तीत जास्त लोक विषमुक्त शेतीकडे जातील, जे तुमचं ऍक्च्युअली उद्दिष्ट आहे. आणि शेतकरी त्याच्यापासून जास्तीत जास्त प्रयत्न करून चांगलं विषमुक्त अन्न उभं करतील आपल्या देशाकडे आणि समाजाला, जी आपली सामाजिक बांधिलकी आहे, जी तुम्ही चळवळ चालवलेली आहे त्याच्यामध्ये सहभागी होतील. ह्या एवढ्या लोकांवर समाधान नाही होणार आहे, तुम्ही फार मोठ्या लोकांवर करता. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतली, परवाचे तुम्ही जे फोटो पाठवले होते त्याच्यामध्ये सगळे, पण दखलीवर थांबवता नाही आलं पाहिजे. आमची इच्छा आहे की तुम्ही जे काम करताय त्याला फार मोठं व्यासपीठ मिळावं आणि त्याचं खरं जेन्युइन ऍप्रिशिएशन व्हावं. आणि एक नाममात्र दरामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय, म्हणजे तुम्ही अक्षरशः, मला तर वाटतं की खर्च तरी घेताय की नाही. एवढे युनिट वर्षभरात 2-4 प्रोग्राम घेऊन चालवणं सोपं नाही. मला वाटत नाही की इथं कोणी पैशाच्या ह्याच्यासाठी कोणी करताय, कोणीच घेत नाही. हा, तर तुमचा जो निस्वार्थ भाव आहे ना, तो म्हणजे आम्हाला भीती वाटते की कधी कधी अशा बऱ्याचशा गोष्टी समाजात चालवल्या जातात, पण केवळ फंडिंग अभावी आणि लोकांच्या प्रतिसादाअभावी त्या बंद पडतात. तसं न होता
ह्याला एक चळवळीचं स्वरूप चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त कार्यक्रम, ज्या लोकांचा प्रतिसाद तुम्हाला निश्चित मिळेल, आणि जसं जसं हे उभं राहील तसं तसं तुम्हालाही प्रेरणा मिळेल की आता फक्त जुन्नर, नाशिक एवढ्या भागामध्ये हे चाललेलं आहे, तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, जसं आता हे धनंजय काकडे सर, हे श्रीकांत, हे सगळे लोक काम करतात, असे गट तयार झाले पाहिजे गावोगावांमध्ये, आणि त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे तुमच्या बिहाफ. धन्यवाद.